गुड मॉर्निंग मित्रांनो, त्याचे सर्वजण आहे एकदम मजेत आणि निवांत असतील. तर चला आता सकाळी झाली आमची झोप. तर तुम्हाला माहितीच असेल, आज आहे नवरदेवाकडची भत्तेवर, म्हणजे आज जाणार आहे लग्न लागायला. तर बघा आम्ही निवांत झोपलो आहे. तर रात्री खूप राडा केला आम्ही, म्हणजे आधीच राडा झाला. तर आम्हाला झोपायला लगभग 11-12 वाजले मित्रांनो. त्याच्यामुळे आज झोपच झाली नाही. त्याच्यामुळे जस्ट उठलो, जस्ट लगे तुम्हाला भेटलो. हे बघा आता स्लॅबवरती मंडप वगैरे टाकलेले, आणि जे खालचे मंडप वगैरे आम्ही ते काल लावलेले होते, ते काल काढून घेतलेले आहे. तर आता जाणार आहे नवरदेव दुसऱ्या गावाला. तर आम्ही तुम्हाला तिथलं दाखवणारच आहे, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. बघा मित्रांनो, झोपायची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे. ह्या जे त्या गाद्या आहे झोपण्याकरिता, काही जण झोपलेले, आम्ही पण झोपलेलो होतो, आता उठलेलो आहे. आणि जे स्लॅबवरती आहे ते मंडप वगैरे टाकलेलं आहे. बघा किती व्यवस्थित नियोजन झालेलं आहे. तर बघा मित्रांनो, पूर्ण जण बाहेर उभे राहिलेले नवरदेवाकडे, आणि पल्लवी बघा काय करते एकटीच. तुला केव्हा सांगू राहिलो मी, लवकर कर. झोपली ती आता. सगळे जण तिथं तू नसल्यावर कसं वाटलं तिथं. चाल मग लवकर. तर चला मित्रांनो, तर ते आता नवरदेवाच्या गाडीत बसणार. तर चला बाय. काय लावायचं हे काय कार्टून. चल चला मग मी येतो. पल्लवी तर चला मित्रांनो, बघा आम्ही कोणत्या गावाला आलोय. जीप मराठी प्राथमिक शाळा कारखेड. तर बघा आम्ही आत्ता नेमकेच जस्ट मध्ये पोचलोय. जस्ट मध्ये जे काही पाहुणे ते बघा, थंड वगैरे पिलाय आम्ही. जस्ट मध्ये आता बसलोय, बघू आपण काय काय येतं. तर चला मित्रांनो, बघा आम्ही कोणत्या गावाला आलोय. जीप मराठी प्राथमिक शाळा कारखेड. तर बघा आम्ही आत्ता नेमकेच जस्ट मध्ये पोचलोय. जस्ट मध्ये जे काही पाहुणे ते बघा, थंड वगैरे पिलाय आम्ही. जस्ट मध्ये आता बसलोय, बघू आपण काय काय येतं. गाडी
तर बघा मित्रांनो, आता नवरदेवाची पूर्णपणे तयारी झालेली आहे. हे बघा DJ ऑलरेडी लागलेलं आहे. तर आता चालू होणार आहे डॅन्स. तर तुम्ही बघाच. शेवटी दैना झालीच दैना. पहा मित्रांनो किती दैन आहे. नेमकंच कुठतरी लग्न लागलंय, ते बी घाई गडबडीत. अजून जेवण पण नाही झाले. बघा जेवण बाकी आहे. सर्व पाहुणे मंडळीचे पळायची अवस्था. त्याच्यामुळे म्हणतोय लग्न लवकर लावायचा. पल्लवी बघा मित्रांनो, वांग्याची भाजी आणि पोळीवर दिवस काढणं चालू आहे, कारण की वातावरण खराब आहे.